नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा, टीईटी असेल, टेट असेल किंवा सीटीईटी असेल, कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही शॉर्ट ट्रिक आहेत, या सर्व शॉर्ट ट्रिक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा असा होणारा आजचा हा व्हिडिओ आहे आणि याच्यामध्ये आपण पहिलं जे उदाहरण आहे हे काय आहे हे या ठिकाणी पाहूयात। तर बघा, पहिल्या 12 क्रमवार नैसर्गिक संख्येच्या घनाची बेरीज किती? घनाची बेरीज करायची आहे। मग काय करायचं, आपण 12 लिहून घ्यायचं आहे। 12च्या पुढचा संख्या आहे ती म्हणजे 13 आहे, भागिले 2 करून घ्यायची। त्यानंतर बघा, बे एक बे, बेसक 12, या ठिकाणी 6 गुणिले 13 उरलं म्हणजे 78 झालं आणि हे जे उत्तर आलेलं आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा मित्रांनो। मग याचा वर्ग जर करून घेतला तर बघा, 8 8 64 ला 4 झाले, हातचे आलेले आहेत 6। त्यानंतर 7 8 56, 56 दोन्ही 112, 12 आणि 6 118 ला 8 हातचे आलेले आहेत 11 आणि 7चा वर्ग 49 आणि हे 11 जर केलं तर या ठिकाणी बघा 60 येतं। म्हणजे या ठिकाणी 60 लिहिले म्हणजेच 78चा जो वर्ग आहे तो आहे 6084 आणि 6084 हेच आपलं फायनल उत्तर असणार आहे, ते म्हणजे पर्याय क्रमांक बी। तर काय करायचं मित्रांनो, अशा प्रकारे ज्या वेळेला आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनाची बेरीज विचारलेली असेल त्यावेळेला जो क्रमवार अंक असेल त्याच्या पुढची संख्या घेऊन त्यांचा गुणाकार करायचा, भागिले 2 करायचं आणि जे उत्तर येणार आहे त्याचा वर्ग करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला क्रमवार नैसर्गिक संख्याच्या घनाची बेरीज ही या ठिकाणी मिळणार आहे। याच्यानंतर दुसरं उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा, 363 कंसाचा 127वा घातांक बरोबर एकक स्थानी कोणता अंक येईल, अशा प्रकारचा हा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा प्रश्न सोडवत असताना तो कसा सोडवायचा, तर सगळ्यात अगोदर बघा या ठिकाणी घातांक किती दिलेला आहे तो घातांक घ्यायचा। 127 घातांक घेतला आणि या 127 ला 4 न भागायचं मित्रांनो, 4 न भागायचं। मग 4 त्रिक 12 आलेलं आहे। त्यानंतर या ठिकाणी 0, पुन्हा हे 7 घेतलं, पुन्हा 4 1 4 आणि खाली उरले 3। मित्रांनो, हे बाकी जी उरलेली आहे ही खूप महत्त्वाची असणार आहे। तर बघा, या ठिकाणी बाकी जी उरलेली आहे या बाकीचा उपयोग आपल्याला घातासाठी करायचा आहे। मग या 363 याच्यामधील एकक स्थानचा अंक कोणता आहे, तर 3 आहे आणि बाकी जी उरलेली आहे 3 तो या ठिकाणी आपल्याला घातांक करायचा आहे मित्रांनो। मग या ठिकाणी बघा, 3चा घातांक हा 27 असणार आहे आणि 27 या संख्येमध्ये जो एकक स्थानचा अंक आहे तो म्हणजे 7 आहे। म्हणजेच या 363 चा 127वा घात केल्यानंतर एकक स्थानी जो अंक येतो तो म्हणजे 7 येणार आहे आणि 7 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे। उदाहरणावर आधारित अजून एक उदाहरण आपण सरावासाठी या ठिकाणी घेणार आहोत। तर बघा मित्रांनो, काय आहे उदाहरण, 248चा 26वा घात यामध्ये एकक स्थानी कोणता अंक येईल। मग आपल्याला सांगितल्याप्रमाणे घातांक किती आहे, तर 26 आहे। 26 लिहून घ्या, त्यालाच भागिले 4 करून घ्या। मग या ठिकाणी बघा, 4 पंचे 20 आणि 4 सत्क 24 आलेला आहे मित्रांनो, 4 सत्क 24 आलं। मग 26 मधून 24 गेले, खाली उरले 2, म्हणजेच या ठिकाणी बाकी जी 2 आलेली आहे हीच आपल्याला काय करायचं आहे, घातांक घ्यायचा आहे। मग हा घातांक कुठं घ्यायचा आहे, तर 248 याच्यामधला एकक स्थानचा अंक हा घ्यायचा आहे आणि बाकी जे उरलेले आहे तो या ठिकाणी घातांकाच्या रूपामध्ये लिहायचा आहे। मग 8चा वर्ग म्हणजे तो येतो मित्रांनो 64 आणि 64 मध्ये एकक स्थानचा अंक जो आहे तो म्हणजे 4 आहे मित्रांनो। म्हणजेच 248चा 26वा घात याचा जर घातांक काढला तर एकक स्थानी हे 4 हा अंक येणार आहे। मग 4 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे मित्रांनो। याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात। तर बघा, 8
5/9, 5/6 आणि 2/12 या संख्याचा मसावी काढा. तर या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला मसावी विचारलेला आहे, मग काय करायचं आहे, तर अंश जे आहेत या अंशाचा मसावी काढायचा असतो आणि छेदाचा लसावी काढायचा असतो. जर तुम्हाला या संख्येचा लसावी विचारला असता तर अंशाचा लसावी काढावा लागला असता आणि छेदाचा मसावी काढावा लागला असता. मग हे उदाहरण सोडवत असताना काय करावं लागेल, 8, 5 आणि 2 यांचा जर मसावी काढला तर या तिन्ही संख्येला कोणत्याही एका संख्येनं भाग जात नाही, फक्त एक या संख्येनं भाग जातो. म्हणजेच याचा मसावी जो आहे तो मसावी असणार आहे मित्रांनो 1. काय असणार आहे, 1 हा मसावी असणार आहे. त्यानंतर 9, 6, 12, 9, 6 आणि 12 या संख्येचा काढून घ्यायचा लसावी. मग या ठिकाणी 3 न भाग जातो, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, 3 चौक 12. त्यानंतर परत 2 न भाग जातो मित्रांनो. मग या ठिकाणी 3 ला भाग जात नसल्यामुळे 3 जशास तसं लिहून घेतलं, बेक बे, बे दोन्ही 4, परत या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 2. म्हणजेच 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 याचा जर गुणाकार केला तर 3 दोन्ही 6, 3 त्रिक 18 आणि 18 दोन्ही 36. म्हणजे यांचा लसावी जो आलेला आहे तो 36 आलेला आहे. म्हणजेच 8/9/12 यांचा मसावी हा 1 आलेला आहे, तर लसावी जो आलेला आहे तो आलेला आहे 36. म्हणजे याचं उत्तर जे असणार आहे ते काय असणार आहे, 1/36. आणि हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तर हा पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. तर बघा, रवी त्याच्या बहिणीपेक्षा 732 दिवसांनी मोठा आहे. त्याचा जन्म सोमवारी झाला, तर त्याच्या बहिणीचा जन्मवार कोणता. MPSC 2007 साठी आलेला हा प्रश्न आहे. तर बघा मित्रांनो, अशा वेळेला काय करायचं, एकूण दिवस किती आहेत ते आपण लिहून घ्यायचे आहेत आणि एकूण दिवसाला डायरेक्ट 7 न भाग घालायचा आहे. बघा, मग 7 1 7, या ठिकाणी 3 उरले. त्याच्यानंतर 3 ला भाग जात नाही म्हणून 0 घेतले, त्यानंतर 2 घेतले. बघा, 7 चौक 28. मग या ठिकाणी परत 28 केलं, 32 मधून 28 गेले, खाली उरले 4. मग आता काय करायचं आहे, तर बघा, रवीचा जन्म कधी झालेला होता, रवीचा जन्म हा सोमवारी झालेला होता आणि सोमवारच्या पुढे आपल्याला 4 दिवस मोजायचे आहेत. मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. जो 4था दिवस येणार आहे तो कोणता येणार आहे, तर तो येणार आहे शुक्रवार. आणि शुक्रवार हा जो पर्याय आहे, हा पर्याय कुठं आहे मित्रांनो, तर शुक्रवार हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे. याच्यानंतर याच्या पुढचं उदाहरण बघा, घड्याळात 10 वाजल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. तर बघा मित्रांनो, एकदम शॉर्ट पद्धतीनं हे उदाहरण आपल्याला सोडवता येतं. ज्या वेळेला 12च्या अगोदरचा वेळ असेल, बघा 12 वाजण्याच्या अगोदरचा वेळ असेल, त्यावेळेला काय करायचं, तर 11:60 दिलेला वेळ हा वजा करायचा. मग या ठिकाणी 10:10 हा वेळ 11:60 वजा करून घ्यायचा आहे मित्रांनो. मग या ठिकाणी बघा, 0 6 मधून 1 गेला, खाली उरले 5. त्याच्यानंतर 1 आणि हे 0. म्हणजेच 1:50 आरशामध्ये 1:50 झालेले आपल्याला दिसणार आहेत. मग हा पर्याय कुठं आहे, तर हा पर्याय बघा, पर्याय क्रमांक सी यामध्ये आपल्याला दिसत आहे. याच्या पुढची जी ट्रिक आहे, याच्या पुढचं जे उदाहरण आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात. घड्याळात 12:15 झाल्यास आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील. तर बघा, आरशातील प्रतिमेत किती वाजले असतील, आपण याच्या अगोदर जे काही उदाहरण झालेलं आहे त्यामध्ये पाहिलं की जर 12च्या अगोदरचा वेळ असेल तर 11:60 घ्यायचे. मग 12च्या नंतरची वेळ आहे, अशा वेळेला काय करायचं मित्रांनो, तर या ठिकाणी 23:60 हा टाइम घ्यायचा आहे आणि त्याच्यामधून दिलेला वेळ जो आहे तो वजा करायचा आहे. मग वजा केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते आपली आरशातील प्रतिमेत
दिसलेली वेळ असेल. मग या ठिकाणी बघा 10 मधून 5 गेले, खाली उडले 5, 5 मधून 1 गेला 4 उडले, त्याच्यानंतर 3 मधून 2 गेले, खाली उरले 1 आणि 2 मधून 1 गेले, खाली उरले 1. म्हणजेच या ठिकाणी 11:45 हा वेळ आपल्याला आरशातील प्रतिमेत दिसणार आहे. मग 11:45 हा पर्याय कुठं आहे, तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी 11:45 हा वेळ दिलेला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या वेळेला आपल्याला घड्याळामध्ये 12च्या अगोदरची वेळ दिलेली असेल त्या वेळेला 11:60 याच्यामधून ती वेळ वजा करायची आहे. परंतु 12च्या नंतरची वेळ दिली असेल तर ती 23:60 मधून आपल्याला वजा करायची आहे. म्हणजे आपल्याला आरशातील प्रतिमा मध्ये किती वाजले आहेत हे आपल्याला समजणार आहे. याच्यानंतर याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात. तर या ठिकाणी सोमवारी सकाळी 6 ते बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकावर तंतोतंत किती वेळा येतील, अशा प्रकारचा प्रश्न. ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्रांनो की 24 तासामध्ये जो तास काटा आणि मिनिट काटा आहे तो एकमेकावर 22 वेळा हा तंतोतंत एकमेकावर येत असतो. मग आता या ठिकाणी जर बघितलं तर सोमवार सकाळी 6 वाजता, त्याच्यानंतर मंगळवार आणि बुधवार. मग सोमवारी 6 ते मंगळवारी 6 या ठिकाणी 24 तास होतात, तर मंगळवार 6 ते बुधवारी 6 या ठिकाणी 24 तास होतात. मग 24 आणि 24 म्हणजेच 48 तास झाले मित्रांनो. आणि 48 तासामध्ये जर बघितलं तर हा काटा 44 वेळा हा एकमेकावर तंतोतंत येणार आहे. म्हणून याचं जे उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे. तर याच्यानंतर दुपारी 1 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान 90 अंशाचा कोन किती वेळा होईल, अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की 12 तासामध्ये जो तास काटा आहे व मिनिट काटा आहे त्यामध्ये 22 वेळा 90 अंशाचा कोन हा होत असतो. त्यानंतर 24 तासात हा 44 वेळा 90 अंशाचा कोन होतो. तर दुपारी 1 पासून म्हणतो, दुपारी 1 पासून ते 6 वाजेपर्यंत एकूण तास जे आहेत हे 5 तास होतात. मग 5 गुणिले 2 जर केलं तर 10 येतील. परंतु या 1 ते 6 याच्या दरम्यान 3 वाजता हा एक वेळ आहे. 3 आणि 9 या 2 वेळेला तास काटा व मिनिट काटा यांच्या दरम्यान फक्त 1 वेळाच हा काटकोन होत असतो. मग या ठिकाणी या 10 मधून जर 1 वजा केलं तर 9 हे आपलं उत्तर येणार आहे. आणि 9 हा पर्याय कुठं आहे, तर बघा 9 हा पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी आहे. तर बघा मित्रांनो, अशाच प्रकारच्या गणितातील विविध ट्रिक पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा. त्याचप्रमाणे